इयत्ता 6वी विषय मराठी व्याकरण भाग 2 शब्दांच्या जाती द्वितीय भाषा इंग्रजी माध्यम. शब्दांच्या जाती. अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतात. शब्दांच्या वाक्यातील कार्यावरून शब्दांच्या 8 जाती ठरतात. शब्दांच्या जातीचे प्रकार. विकारी आणि अविकारी. विकारी त्याला सव्यय म्हणतात, म्हणजे त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. अविकारी म्हणजे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. ह्या 8 जातींपैकी पहिल्या 4 जातीत लिंग, वचन, विभक्ती यानुसार शब्दांमध्ये बदल होतो, म्हणून त्यांना विकारी असे म्हणतात. तर पुढील 4 जातीतील शब्दांमध्ये कोणताही विकार म्हणजे बदल होत नाही, म्हणून त्यांना अविकारी असे म्हणतात. लिंग, वचन, विभक्ती यानुसार शब्दांमध्ये बदल होणाऱ्या जाती कोणत्या? तर त्या नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद ह्या होय. क्रमांक 1. नाम. व्यक्ती, प्राणी, वस्तू व त्यांच्या गुणधर्मांना जी नावे दिली जातात त्यांना नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ अमोल, सान्वी, मुलगा, नदी, धैर्य, गोडी इत्यादी. अशी जी नावं असतात त्यांना नाम असे म्हणतात. क्रमांक 2. सर्वनाम. नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नामांचा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्वनामांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ हा, ही, हे, तो, ती, ते, जो, जी, जे, ज्या, त्या, ज्याने, ज्याचे, त्याचे, स्वतः, आपण इत्यादी. क्रमांक 3. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ पांढरा, काळा, पुष्कळ, कडू, गोड, खूप, लहान, पहिला, चौपट, 5 इत्यादी. क्रमांक 4. क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ लिहितो, उमलले, हाताळतो, चालवले, करेन, देईन इत्यादी. खाली दिलेले शब्द वाचा, समजून घ्या. नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यामध्ये वर्गीकरण करून तक्ता तयार करा. हिमालय, त्याला, सुंदर, होता, माझा, मला, गुबगुबीत, रंगीबेरंगी, पळतो, चालतो, आंबट, चविष्ट, रसरशीत, निळेशार, वागतो, आठवतो, गोदावरी, कळसूबाई, सरिता, आम्हाला. वर्गीकरण. नाम हिमालय, गोदावरी, कळसूबाई, सरिता. सर्वनाम त्याला, माझा, मला, आम्हाला. विशेषण सुंदर, गुबगुबीत, रंगीबेरंगी, आंबट, चविष्ट, रसरशीत, निळेशार. क्रियापद पळतो, चालतो, वागतो, आठवतो, होता. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा. 1. बघ, वेदांत, या बाईंनी रस्त्याने जाताना घाई करायला नको. 2. तनय, बघ, ही मुलं फुटपाथवर दंगा करत आहेत. 3. मी छान घरटं आणले, त्यात काड्या आणि कापूस ठेवलाय. 4. आम्हाला आमची माय मराठी भूमी खूप आवडते.